नमस्कार. 5च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. धुळे नंदुरबारमधल्या 22 उपसा सिंचन योजनांच्या विशेष दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्याचा निर्णयही आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यपालांच्या मान्यतेनंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. घरकुल, शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहांच्या बांधकाम आणि देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्र बांधकाम व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्याचा तसंच आगामी शैक्षणिक वर्षापासून आदिवासी अनुदानित आश्रमशाळांना वाढीव आकस्मिक वेतनेतर अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं आज घेतला. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत रास्त भाव दुकान स्तरावर पॉइंट ऑफ सेल उपकरण वापरायला बैठकीत मान्यता देण्यात आली. अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी करारातल्या कथित भ्रष्टाचाराप्रकरणी माजी हवाई दल प्रमुख SP त्यागी यांची आजही चौकशी करण्यात आली. त्यागी यांची काल CBIनं चौकशी केली होती. त्यावेळी या व्यवहारातल्या मध्यस्थाशी त्यांचे कथित संबंध, इटलीचे कथित दौरे, हेलिकॉप्टर खरेदीच्या विशिष्ट निकषांमध्ये केलेले बदल आणि त्यांच्या नातेवाईकांशी असलेले संबंध याबाबत त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली. CBIनं त्यागी यांच्यासह इतर 13 जणांविरुद्ध या प्रकरणी खटला दाखल केला आहे. या प्रकरणातली वस्तुस्थिती आणि तपशीलवार घटनाक्रमासह सर्व बाबी उद्या संसदेसमोर मांडणार असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी जाहीर केलं आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना, खेड्यांचं वाढतं विद्युतीकरण, स्वस्त दरात LED बल्बचं वितरण यासह आपल्या सरकारची लक्षणीय कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा खासदारांना केलं आहे. भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत ते आज बोलत होते. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. जनतेप्रती केलेल्या वचनांची आपल्या सरकारनं पूर्तता केल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी कंत्राटाचा मुद्दाही या बैठकीत चर्चेला आल्याचं समजतं. भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य बलराज मधोक यांना या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाबाबत केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडण्यासाठीचा मसुदा तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. पोलीस ठाण्यात चांगल्या सुविधांसाठी केंद्राची मदत तसंच प्रशिक्षण संस्था मजबूत करण्यावर या आधुनिकीकरण योजनेद्वारे भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पाकिस्तानची ISI ही गुप्तचर यंत्रणा मोबाईल ॲपद्वारे भारतीय सुरक्षा दलाची हेरगिरी करत असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाऊ चौधरी यांनी आज लोकसभेत दिली. राज्यसभेत आज तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. बेशिस्त वर्तनाबद्दल तृणमूल काँग्रेसचे सदस्य सुखेंदू शेखर रॉय यांना सभापतींनी काल निलंबित केलं होतं. त्याचा निषेध हे सदस्य करत होते. मात्र सभापतींच्या निर्णयाबद्दल आपण बोलणार नाही असं उपसभापती PJ कुरियन यांनी सांगितलं. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. उच्च न्यायालयांमध्ये अधिक न्यायाधीश नेमावेत अशी विनंती संयुक्त जनता दलाच्या शरद यादव यांनी केली. त्याला माकपच्या सीताराम येचुरी यांनी पाठिंबा दिला. सदस्यांच्या भावना कायदा आणि न्याय मंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या जातील असं संसदीय कार्य राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं. वैद्यकीय तसंच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राज्यनिहाय स्वतंत्र प्रवेश परीक्षा घ्यायची मागणी करणाऱ्या महाराष्ट्रासह काही राज्य सरकारं आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं येत्या गुरुवारपर्यंत पुढे ढकलली आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले. यासंदर्भात भारतीय वैद्यकीय परिषदेनं अर्थात MCIनं येत्या गुरुवारपर्यंत आपली बाजू मांडावी असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षा आयोजित करणाऱ्या मेडिकल काउन्सिलच्या कार्यपद्धतीची माहिती घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं माजी सरन्यायाधीश RM लोढा यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबद्दल असमाधान व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं संबंधित तपास संस्थांना फटकारलंय. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास CBIकडे असून पानसरे हत्येचा तपास विशेष तपास पथक करत आहे. या दोन्ही हत्यांच्या तपासात काय प्रगती झाली याचा सविस्तर अहवाल येत्या 23 जूनपर्यंत देण्याचे आदेश न्यायालयानं या दोन्ही तपास संस्थांना दिले आहेत. तपास कार्यात कोणाचा दबाव येत असेल तर त्याची माहिती न्यायालयाला द्या असं सांगत तपास संस्थांच्या अहवालातून नवीन काहीच माहिती पुढे येत नाही याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. दाभोलकर आणि पानसरे कुटुंबियांनी केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर जोशी यांच्या खंडपीठानं सुनावणी दिली. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.